बघा, लोकांच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक एक एकटे आहेत. यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे, पुरुषांची संख्या 54% आहे. तर गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती सर? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो, लक्ष द्या. हा आहे गट. उदाहरणार्थ काय गट लोकांचा. उदाहरणार्थ या गटामध्ये 100 माणसं आहेत. शेकडे वारीवर आधारित गणित सोडण्यासाठी 100 ही संख्या आपण गृहीत धरत असतो. इथं गणित म्हणते की विवाहित लोकांची संख्या 60%. इथं लिहा विवाहित. 60% म्हणजे 100चे 60% 60च. 60 माणसं विवाहित आहेत. याचाच दुसरा अर्थ असा होतो की अविवाहित माणसांची संख्या किती आहे? टक्केवारीचा विचार करता 40%. आता पुरुषांची संख्या 54%. हे अशा पद्धतीचे प्रश्न वाचले, मनात गोंधळ निर्माण अजिबात होऊ देऊ नका. इथं असा विचार करा की हे 60 लोक विवाहित आहेत. या 60 लोकांमध्ये लेकरांनो, या 60चा विचार करा. या 60 मध्ये 30 पुरुष आहेत आणि 30 काय आहेत? स्त्रिया आहेत. लक्ष द्या. 30 पुरुष आणि 30 स्त्रिया आहेत. आता गणिताच्या उत्तराप्रत अलगदपणे जायचं कसं? गटातील पुरुषांची टक्केवारी 54%. हा 100 माणसाचा जो गट आहे, इथं टक्केवारीची भाषा अशी की पुरुष आणि स्त्रिया यांची टक्केवारी पुरुषांची 54%. याचाच दुसरा अर्थ असा की गटामध्ये जर 54% पुरुष तर स्त्रिया किती? 54 आणि किती 100? 46%. याचा अर्थ 46% गटामध्ये स्त्रिया आहेत. लक्ष द्या. म्हणून इथं आपण आता टक्केवारी विसरलो. आपण 100 हा आकडा घेतला. शेकडेवारीवर आधारित उदाहरणं सोडण्यासाठी 100 ही संख्या गृहीत धरून उत्तराप्रत आपण जात असतो. 100तले 54 जर पुरुष तर त्याचा दुसरा अर्थ 46 स्त्रिया. आणि या 46 स्त्रियापैकी लेकरांनो 30 स्त्रिया काय आहेत? विवाहित आहेत. म्हणून ह्या 30 विवाहित असलेल्या स्त्रिया वजा करा. याचं उत्तर काय? 16. अर्थात अविवाहित. अविवाहित म्हणजेच काय? एकट्या. गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती? 16. 100चे 16 म्हणजे किती हो? लक्ष द्या. 100चे 16 म्हणजे किती टक्के? म्हणून परत गुणिला 100. 100ला 100 कटले म्हणजे 16%. गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती? 16%. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.